म्हणजे खरं तर ही इच्छा पण आहे, हे स्वप्न पण आहे की ह्या म्हणजे प्लॅटफॉर्मने मला खरंच मिळवून द्यावं. म्हणजे मनापासून तुमचं खरंच तुमची म्हणजे सगळ्यात जास्त पहिलाच कार्यक्रम इथे आणि सर्व कार्यक्रम त्यांच्या हॉलला असतात. मी पण त्या खूप सपोर्टिव्ह आहे. नमस्कार, माझं नाव नेहा दळवे. माझी NGO अरविंद एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी त्याच्या अंतर्गत महिलांसाठी काम करते. आतापर्यंत जवळपास गव्हर्नमेंटच्या योजना 3,500 महिलांपर्यंत पोहोचवल्या. आपण व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर एक भांडवल आहे आणि भांडवलाची प्रत्येकाची अडचण असते. त्याला अनुसरून आपण व्यावसायिक प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना एक फ्री देतो. त्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे करू शकतात. कारण शिकण्यापुरतं कोणी पैसा देतो, टाकण्यापुरतं नाही, पुढे चालण्यापुरतं देत नाही. त्या उद्देशाने महिलांसोबत काम करतो. महानगरपालिकेला लाईट हाऊस कम्युनिटी सेंटरला स्किल पार्टनर आहे आणि महाराष्ट्र आपलं स्वच्छ महाराष्ट्र मिशन फेज 2 मध्ये काम केलेलं आहे. 3 तालुक्यांसाठी काम केले आणि जवळपास आपले प्रशिक्षण केंद्र आहे. 3ऱ्याचं नवीन ओपनिंग आहे. त्यावेळेला नक्कीच मी इन्व्हिटेशन देईन, या आमच्या महिलांना प्रोत्साहित करा आणि मॅडमला पण सांगेल की आमच्या महिलांना एक नक्की या आणि फायनान्शियल लिटरसी काय आहे हे नक्की त्यांना समजून सांगा, म्हणजे जेणेकरून त्यांचा व्यवसाय पण त्यांना एक चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतो. तर मी आदिश्री फाउंडेशन आणि अहिल्या मॅडमचे खूप खूप आभार मानते. त्यांनी इथे इन्व्हाइट केलं आणि हा सन्मान दिला आणि दोन्ही पाहुण्यांचं पण आभार मानते की तुमच्या हस्ते एक छानसा आवड मला भेटते. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही तुमच्या रोजच्या बिझी शेड्यूलमधून आज आमच्यासाठी थोडासा वेळ दिला. एक्झॅक्टली आदिश्री फाउंडेशन काय आहे, तर आदिश्री फाउंडेशन हा एक वटवृक्ष आहे जो आम्ही आमच्या चालू प्रोफेशनल करिअरमधनं थोडासा सामाजिक बांधिलकी या उद्देशाने आम्ही तो चालू केलेले एक फाउंडेशन आहे, ज्यामध्ये आम्ही याच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्या काही गरजू महिला आणि उद्योग धंद्यात असलेल्या महिला यांचा दोघींचा समन्वय करून ज्यांना जिथे गरज आहे त्यांना तिथे जे पाहिजे ते प्रोव्हाइड करण्याचा आमचा एक छोटेखानी प्रयत्न आहे, ज्यातनं आम्ही उद्योगधंद्यात असलेल्या महिलांचा उद्योग गरजू महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्रामीण भागातही आम्ही ज्या महिलांना ज्या खरंच गरजेच्या आहेत त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंट स्कीम ज्या त्यांना ॲप्लिकेबल आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामध्ये आज ज्या महिला इथे आल्या, स्पेशली आज आम्ही जे सेशन ठेवलं होतं यामध्ये पूर्ण महिला ज्यांचा स्वतःचा एक छोटेखानी उद्योग आहे तो सगळ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल हाच आमचा आज एक प्रामाणिक प्रयत्न होता. त्यासोबतच त्या महिलांना त्यांच्या स्वतःच्या बिझनेसची मार्केटिंगबद्दल काही स्किल्स डेव्हलप होतील किंवा त्यांना एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. स्पेशली काही जे चीफ गेस्ट आम्ही बोलवले होते त्याच्या मागचा उद्देश हा होता की त्यांनी त्यांच्या करंट प्रोग्रेस बिझनेसमध्ये जे काही स्ट्रगल्स किंवा जे काही चॅलेंजेस फेस करून ते इथपर्यंत पोहोचले, हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी एक मोटिवेशन असतं. यातनं आपल्या सगळ्यांना एक वेळ भेटतो की आपल्यालाही ठीक आहे इथपर्यंत पोहोचलेत, पण यांच्याही लाईफमध्ये स्ट्रगल होते, आपल्याही आज आहेत, कदाचित आपल्याला उद्या या सगळ्या गोष्टीतून आपणही तिथपर्यंत पोहोचणार आहोत आणि एक वेगळ्या टर्नवरती आपला बिझनेस घेऊन जाणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये मेजरली काय होतं की मला जे शिकायला भेटलं, मी माझं वैयक्तिक सांगेन, मला जे शिकायला भेटलं बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं हे भेटले की आपला स्वतःचा बिझनेस कसा वाढवायचा, बिझनेसमध्ये आपली बिझनेसची जाहिरात सोशल मीडियावरती कशी करायची, बिझनेसमध्ये टर्नओव्हर का जरुरी आहे, तुमच्या बिझनेसच्या फिगर्स तुमच्या माउथवरती असायला हव्यात, ह्या सगळ्या गोष्टी जरुरी आहेत आणि ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे बी कॉन्फिडेंटली आपल्याला आपल्या बिझनेसबद्दल बोलता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला वैयक्तिकदृष्ट्या शिकायला भेटल्या. ऑब्वियसली याचाच उपयोग आम्ही पुढे ज्या गरजू महिला आहेत किंवा ज्या नवीन उद्योगात घुसण्याचा म्हणजे त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना स्वतःचा एक प्लॅटफॉर्म स्टार्ट करायचा आहे, त्या सर्व महिलांना जिथे जिथे लागेल तिथे तुमच्या सगळ्याच्या मार्गदर्शनाने आपण त्यांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. हाच आमचा एक मोटो आहे आदिश्री फाउंडेशनचा. आपण सगळे एवढ्या उन्हात इथे आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभार.
स्पेशल गेस्टचा आभार, आमचे कॅमेरा टीमचा आभार आणि ओव्हरऑल आमच्या एंटायर आदिश्री फाउंडेशनच्या टीमचाही आभार. थँक्यू. असं सहकार्य करत राहा. इथून पुढे जे काय जे आता बरेच ताई वगैरे बोलले की आम्ही ट्रेनिंग वगैरे पण अरेंज करतो बचत गटाच्या महिलांसाठी, यांना आम्ही जरूर बोलूया. ग्रामीण भागात जिथे आम्हाला असं वाटलं की एक आपली स्वतःची किंवा त्यांची एक स्वतःची सामाजिक बांधिलकी आहे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या महिलांना गरजेचे आहे, बचत गटाच्या महिलांना ट्रेनिंगची गरज म्हणा तेव्हा म्हणा, त्यांना आम्ही जरूर बोलूया. 100% त्याचं त्यांना बेनिफिट त्यांनाही होईल, त्यांच्या स्वतःचं स्किल्स डेव्हलप होईल आणि गरजही ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना त्यांची गरजही फुलफिल होईल. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. आदिश्री फाउंडेशन तर्फे एक उद्योजक महिलांसाठी आज आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता की ज्या महिला स्वतःचं घर सांभाळून एक काहीतरी स्वतःसाठी करतात, एक त्यांच्या कार्याची कोणीतरी एक दखल घ्यावी आणि त्यांना एक मोटिवेशन भेटावं, त्यांना येणाऱ्या अडचणीवर आपल्याला काम करता यावं, त्या उद्देशाने आपण एक त्यांच्यासाठी एक सन्मान सोहळा म्हणून आज एक कार्यक्रम आयोजित केला होता. तर यासाठी आपल्याला जवळपास ग्रामीण भागातून आणि अंबड, जालना, पैठण अशा प्रत्येक भागामधून एक महिला आलेली आहे आणि प्रत्येकीचा एक व्यवसाय वेगळा वेगळा आहे. त्यामुळे महिलांना आज ह्या कार्यक्रमाचा नक्कीच खूप फायदा होईल, कारण की प्रत्येकीचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकीचा व्यवसाय वेगळा आहे आणि ज्या नवीन आहेत त्यांनाही एक आपण आज एक चार्टर्ड अकाउंट मॅडमला बोलवलं होतं, त्यामुळे त्यांनाही एक फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करावं या विषयावरही त्यांना एक मार्गदर्शन मिळालं. आणि नवीन महिलांना आम्ही असं आवाहन करतो की आपण इच्छुक असाल एक व्यवसायासाठी की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी आम्हाला कुठलं तरी ट्रेनिंग पाहिजे, आम्ही गावातून बाहेर जाऊ शकत नाही कारण महिलांवर जिम्मेदारी असते, घर म्हणा, मुलं म्हणा, किंवा बऱ्याच महिलांची इच्छा असते पण घरातून परमिशन नसते की आपल्याला एक व्यवसाय करायचा आहे म्हणून. तर त्या महिलांसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्या गावामध्ये तिथे तुम्हाला ट्रेनिंग देऊ व्यवसायासाठी. तुमचं नाव सांगा आणि फाउंडेशनचं नाव सांगा. मी अहिल्या ढाकणे आणि आदिश्री फाउंडेशनची मी संचालिका आहे. कुठे आहे आपलं? आदिश्री फाउंडेशन आपलं बीड बायपास, देवळाई रोड. माझं नाव रुपाली अमोल बाठिया. माझे जिनेश कुकिंग आणि बेकिंग क्लासेस नावाने आहेत आणि आज इथं महिलांसाठी आदिश्री फाउंडेशनने जो प्रोग्राम घेतला आहे तो खूपच छान होता. सगळ्या महिलांचं काहीतरी एक युनिक काम होतं की त्यांनी त्यांची ओळख एक वेगळी निर्माण केली आहे आणि याच्याने बाकीच्या ज्या महिला आहेत ग्रामीण एरियातल्या म्हणा किंवा रेग्युलर म्हणा, त्या सगळ्यांना इथून खूप कॉन्फिडन्स आणि एक नवीन दिशा भेटणार आहे. मी CA अनन्या ठकार, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. आणि आज इथं या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं आदिश्री फाउंडेशननी. खूपच चांगला कार्यक्रम होता आणि महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, वेगवेगळे उद्योग करतायत ते म्हणजे इथे आल्यावर समजलं आणि खूप कॉन्फिडेंटली सगळ्यांनी आपल्या प्रोडक्टची माहिती दिली. सगळ्यांची इंटरॅक्शन खूप छान होतं. एक वेगळ्या ग्रुपमध्ये मला इथे इंटरॅक्शन करायला मिळालं, तर खूप चांगलं वाटलं. आणि अशाच महिलांनी आपले उद्योग पुढे न्यावेत, रोजगार निर्मिती करावी आणि या पद्धतीने आपल्या भागालाही पुढे न्यावं, घरालाही पुढे न्यावं. हे खूप चांगला उपक्रम आहे. तर आदिश्री फाउंडेशनचे धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.